ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कुख्यात गुंड महमद्या नदाफला अखेर अटक। वेदांत बंडगर खून प्रकरण सांगली एलसीबीची कारवाई। वेदांत बंडगर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कुख्यात गुंड महमद्या उर्फ मोहम्मद जमाल नदाफ वय 44 राहणार संजयनगर याला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील काही संशयित आरोपी अद्याप पसार असल्यानं पोलीस कोठडीचे अधिकार ठेवत न्यायालयाच्या परवानगीनं कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे। मुख्य सूत्रधार गडदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। यांना पिस्तूल पुरवणारा मलिक शेख याचा कारागृहातून ताबा घेतला जाणार आहे। गडदेसह संदेश घागरे, अतुल वायदंडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती, तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले पसार असून त्यांचा शोध घेतला जातोय। सागर चौगुले हा नजरकैदेत आहे। पोलिसांनी सांगितले की मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता। हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे। खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता। 10 जून रोजी रात्री 7 ला गडदे 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला। तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणी मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकवल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले। गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्यानं तणाव निर्माण झाला। संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली। त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी गडदेसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या। या गुन्ह्यात महमद्या नदाफ याचे नाव पुढे आलंय। त्याने गडदे याला या गुन्ह्यात प्रोत्साहन दिल्याचं तपासात समोर आलंय। त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। चौकशीनंतर त्याला आज अटक करण्यात न्यायालयात हजर करण्यात आलेत। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या सगळ्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना होती आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आल्याची माहिती यावेळी पत्रकारांना देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज। सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।